मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग हे कसं करायचं आणि त्यासाठीचे महत्त्वाचे टप्पे काय आहेत? आता एज्युकेशन प्लॅनिंग जर का तुम्हाला करायचं असेल तर सर्वात आधी आपल्या मुलाचं पोटेन्शियल काय आहे हे प्रत्येक पालकांना समजून घेण्याची गरज आहे. बरं. जर का तुम्हाला तुमच्या मुलाचं अकॅडमिक पोटेन्शियल काय आहे किंवा करिअर पोटेन्शियल काय आहे हे कळालं नाही तर तुम्ही प्लॅनिंग करणारच कसं? पण जेव्हा तुम्ही त्यांचं पोटेन्शियल समजायचं आहे तर इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पालकांसाठी ही आहे की करिअर पोटेन्शियल आणि अकॅडमिक पोटेन्शियल ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या असू शकतात आणि वेगळ्यासुद्धा असू शकतात. बरं. म्हणजे करिअर पोटेन्शियल वेगळं असू शकतं आणि अकॅडमिक पोटेन्शियल पण वेगळं असू शकतं. अलीकडे तुम्हाला जर का तुमच्या मुलाचं पोटेन्शियल समजून घ्यायचं असेल तर विविध प्रकारच्या पोटेन्शियल असेसमेंट हे करण्यात येतं. म्हणजे अकॅडमिक पोटेन्शियल किंवा करिअर पोटेन्शियल असेसमेंट हे करणं गरजेचं आहे आणि त्याचे बरेच प्रकारचे असेसमेंट हल्ली कुठल्या प्रकारे ते आपण करू शकतो? हां, म्हणजे त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे सर्वात आधी एक प्रोफेशनल एज्युकेशन ॲडवायझर किंवा एज्युकेशन करिअर ॲडवायझर असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मुलाचं अकॅडमिक पोटेन्शियल असेसमेंट करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि किंवा करिअर असेसमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला टप्पा असा आहे की तुमच्या मुलाचं पोटेन्शियल समजून घ्या. एकदा का तुम्हाला कळालं की तुमच्या मुलासाठी कुठल्या प्रकाराचे करिअर हे उपयुक्त असतील किंवा योग्य ठरतील ते जेव्हा तुम्हाला कळतं त्यानंतर तुमचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्ट्रीम सिलेक्शन. अच्छा. आता जर का तुमच्या पण मुलामध्ये याची सुरुवात कधीपासून होते समजा करिअर प्लॅनिंगची? ते पण मी तुम्हाला सांगतो. पण त्याची प्रोसेस अशी आहे की पहिले तुम्ही पोटेन्शियल आयडेंटिफाय करा. पोटेन्शियल एकदा का तुमचं आयडेंटिफाय झालं की त्यानंतर त्या पोटेन्शियलला लक्षात ठेवून मुलांनी कुठली स्ट्रीम घ्यायला हवी. म्हणजे आपल्या नॉर्मली 3 स्ट्रीम्स असतात, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. म्हणजे जर का आता मेडिकलला जायचं असेल तर सायन्स स्ट्रीम घेणं गरजेचं आहे किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला सायन्स स्ट्रीम घेणं गरजेचं आहे. आता एकदा का तुमचं स्ट्रीम सिलेक्शन झालं की मग दुसरा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे सब्जेक्ट सिलेक्शन. आता तुम्ही म्हणाल की स्ट्रीम जर का नक्की झाली तर मग सब्जेक्ट सिलेक्शन इथं कसं येऊ शकतं? तर जर का मुलाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर ग्रुप ए घ्यावा लागतो, म्हणजे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. जर का मुलाला मेडिकलमध्ये जायचं असेल तर ग्रुप बी घ्यावा लागतो, म्हणजे PCB, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. राईट. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्शन करावं लागतं. त्यानंतर एकदा का तुमचं सब्जेक्ट सिलेक्शन झालं की त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रोग्राम सिलेक्शन. कुठल्या प्रकारचे प्रोग्राम्स माझ्या मुलाला त्याच्या डिझायर्ड करिअरपर्यंत घेऊन जाऊ शकतं. ह्याचे विविध टप्पे आहेत आणि हे विविध टप्पे प्रत्येक पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. आता प्रश्न तुम्ही जो आधी विचारला की ह्याची सुरुवात हे म्हणजे केव्हा करायला हवं, सुरुवात होते, तर मला एक गोष्ट सांगा की कुठल्याही मुलाला त्याच्या डिझायर्ड करिअर म्हणजे त्याच्या पोटेन्शियल करिअरपर्यंत पालक म्हणून तुम्हाला जर का त्यांना घेऊन जायचं असेल तर त्यावर तुम्हाला किती वेळ तुम्हाला पाहिजे. पालक म्हणून तुम्हाला एक इकोसिस्टम बनवावी लागते. बरं. म्हणजे मुलाचं नुसतं पोटेन्शियल आयडेंटिफाय करून किंवा त्याच्यावर नुसतं प्लॅनिंग करून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला एक इकोसिस्टम बनवावी लागते. हां, इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय? त्याच्याबद्दल हा एक फारच छान प्रश्न आहे. इकोसिस्टम म्हणजे आपण एक उदाहरणार्थ हे पाहू की तुमच्या मुलाला किंवा मुलीला मेडिकलला जायचं आहे, म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे. राईट. बरोबर. तर ते डॉक्टर होण्यासाठी फक्त सायन्स स्ट्रीमचं सिलेक्शन किंवा चांगली शाळेमध्ये ॲडमिशन, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन एवढं पुरेसे नसतं. बरं. जर का तुमच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे तर पालक म्हणून तुम्ही पहिले विचार करता ते का की माझं मूल डॉक्टर व्हावं,
त्यांनी मेडिसिनमध्ये जावं, त्याला तिथे मेडिसिनमध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे, त्यासाठी मला काय करायचं आहे ह्याची क्लॅरिटी तुम्हाला पालक म्हणून आहे का? ती असणं गरजेचं आहे. ते असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक ॲकॅडमिक प्रिपरेशन भाग असतो, बरं. दुसरं एक इकोसिस्टम असतं ज्याच्यामध्ये घरातलं वातावरण, आईवडिलांचे त्या बाबतीतले विचार, बरं. राईट, आईवडिलांचं दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाला ध्यानात ठेवून त्यांनी मुलासाठी क्रिएट केलेली एक ज्याला म्हणतो ना सपोर्ट सिस्टम, ह्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. बरं. म्हणजे नुसतं पालकांनी सांगून देणं की तू आता मेडिसिनला जाऊ शकतो किंवा मुलांनी नुसतं विचार केला की मी मेडिसिनला जाऊ शकतो, हे नुसतं पुरेसं नसतं. म्हणजे त्या घरातलं वातावरण तसं हवं. वातावरण पाहिजे. घरातलं वातावरण, तुमच्या आजूबाजूचं तुमचं जे सामाजिक वातावरण आहे ते त्या पद्धतीचं हवं. सगळ्यांची फोकस एकाच दृष्टीने जर झाला झाला तर त्या ह्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे तुमचे चान्सेस 100% होतात किंवा वाढतात. बरोबर.